शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। आरक्षणाची गरज कोणाला? जमीनदार मराठ्यांना की विस्थापित भटक्या मर्याई कोळ्यांना? संपूर्ण प्रत्यक्ष पाहणी रिपोर्ट खूपसंगी शंकरराव लिंगे। आरक्षणाची गरज कोणाला? जमीनदार मराठ्यांना की विस्थापित भटक्या मर्याई कोळ्यांना? मर्याई कोळी समाज प्रत्यक्षात महादेव कोळी असताना महाराष्ट्रात त्यांना एसटीचे आरक्षण सर्टिफिकेट मिळत नाही। महाराष्ट्रामध्ये त्यांना NTB OBC मध्ये घातले आहे। हा समाज सुमारे 70 वर्षापूर्वी तेलंगणातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालाय। त्यांची संख्या खूपसंगीत आज 900च्या आसपास आहे। त्यांची पूर्ण माहिती भाग 1 मध्ये दिली आहे। असाच एक समाज गट खूपसंगी तालुका जिल्हा सोलापूर येथे 70 वर्षापासून गावाच्या बाहेर राहत आहे। गावठाण नसल्यामुळे जागा मालक त्यांना जागा सोडल्याबद्दल तगादा लावू लागलेत, म्हणून त्या सर्वांनी एकत्र येऊन 4 एकर जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी राहत आहेत। पुरावा नसल्यामुळे त्यांना कोणताही दाखला सवलती मिळत नाहीत। घरकुल मिळाल्यास अडचण येत आहेत। सध्या ज्या जागेत राहत आहेत त्या जागेवरही मूळ मालकाचं अतिक्रमण आहे। अतिशय अपुऱ्या जागेमध्ये काडाच्या कुडाच्या पत्र्याच्या घरामध्ये हा समाज कसा राहत आहे कळत नाही। उन्हाळ्यात पत्रा गरम होतो, थंडीत गार होतो, पावसाळ्यात गळतो, गटार व्यवस्था नाही, त्यामुळे पावसाचं पाणी घरात शिरतं। डास, माशा व पाचवीला पुजले आहेत। मरण यातना सोसाव्या लागतात। अनेक प्रकारच्या रोगराईला सामोरे जावे लागते। 18 विश्व दारिद्र्य, गरिबी, बेकारी, भूकमारी, शेळ पिके खाऊन त्यांना अत्यंत मानहानिकारक जीवन जगावे लागते। पारंपरिक व्यवसाय देवी डोक्यावर घेऊन कडक लक्ष्मीचा वेश धारण करून मोठ्या चापकानं आवाज काढून स्वतःला बडवून घेतलं जातं। टोकदार दाभणाने दंडामध्ये टोचून रक्तबंबाळ करावी लागते आणि रक्त आल्यानंतर महिलेच्या तोंडामध्ये हात ठेवून पैशाची, कापड्याची, धान्याची मागणी दान धर्म म्हणून करावी लागते। यावेळी महिलेच्या डोक्यावर देवीचे कपाट, पाठीवर लहान बाळ झोळी करून बांधलेले असते। दोन्ही हातांनी गुबुगुबू आवाज करणारे ढोलकी सारखे वाद्य वाजवावे लागते। महिला मोठ्या कसरतीनं बॅलन्स राखून डोक्यावरील 2-2.5 फूट उंचीचे देवीचे कपाट हात न धरता वाद्य वाजवत रक्तबंबाळलेला दंड तोंडात धरून पुरुषांच्या मागे दानधर्म मागण्यासाठी फिरतात। नोव्हेंबर ते जून 6 महिने पश्चिम महाराष्ट्रात फिरून सुगीच्या दिवसात धनधान्य, कपडे, दानधर्म मिळालेले साहित्य घेऊन पावसाळ्यात मूळ गावी खूपसंगीला येतात। शिक्षण नाही, कोणाचेही मार्गदर्शन नाही, कुटुंब नियोजन नाही, नोकरी धंदा नाही, सरकारच्या कसल्याही सवलती नाहीत। एका जोडप्याचं 4 ते 22 पर्यंतचे मुले असल्याचं समजतंय। दानधर्म मिळालेले धनधान्य पावसात पुरत नाहीत, त्यामुळे कर्जबाजारी होतात। नातेवाईकांकडून घेतलेलं कर्ज, कौटुंबिक समस्या, वर्षातून एकदा जात पंचायत, श्रावण महिन्यात जो न्याय निवाडा होईल त्याप्रमाणे सर्व समाजाला बंधनकारक असते। रेशन कार्डाची फोड होत नाही, त्यामुळे मोफत धान्य मिळत नाही। कमी मिळते, कधी जास्त मिळते, कधी मिळतच नाही। मोफत धान्याची वाटमारी होते। रहिवाशी दाखला, जातीचा दाखला, स्वतःची जमीन जागा नसल्यामुळे मुलांना शिक्षणाच्या सवलती मिळत नाहीत। आश्रमशाळेत प्रवेश मिळत नाही। लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनेपासून सर्वांना भाग घेता येत नाहीत। मुलांना नोकरी नाही, उद्योगधंद्यांसाठी कर्ज मिळत नाहीत। आता या भटक्या समाजाची तरुण मुलं सेंटरिंग काम, हॉटेलात, शेतावर मोलमजुरी करू लागलेत। काच, पत्रा, बाटली, टाकाऊ वस्तू, रद्दी, भंगार, केसावर फुगे गोळा करणे, विकण्याचाही व्यवसाय करू लागलेत। हा व्यवसाय करतानाही गावोगावी नागरिकांमार्फत त्रास दिला जातो। चोरीच्या संशयावरून पोलीस शोषण करतात। महिला व काही कुटुंबांकरते आता टोळीनं एकत्रित येऊन गटागटानं शेतीची कामे, मोलमजुरी, ऊसतोड कामगार म्हणूनही साखर कारखान्याच्या परिसरात कामाला जातात। त्या ठिकाणी अन्न, वस्त्र, निवाऱ्याची परवड होते। मुलांचं शिक्षण होत नाही। एकंदरीतच या समाजाचा वाली कोणीही नाही। त्यांच्या वस्तीवर नळ, पाणी, गटारी योजना अंतर्गत रस्ते, आरोग्य, स्वच्छतागृह यांची सोय नगण्य आहे। आमदार, खासदार, ग्रामपंचायत, नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीच्या वेळी येऊन साम, दाम, दंडभेद नीती वापरून मतदान करून घेतात। त्यानंतर कोणतीही दखल घेतली येत नाही, अशी खंत मर्याई समाजातील जाणकारांनी व्यक्त केलेली आहे। मर्याई समाजासाठी आदिवासी किंवा SC मध्ये समावेश करावा। त्वरित एक तज्ज्ञ समिती नेमून यांना सर्व सोयींनी युक्त व 6 उद्योग व्यवसायासाठी कर्ज, अनुदान, नळ, पाणी, आरोग्य सुविधा, गटार व्यवस्था, आश्रम, शाळा, घरकुल, सर्व शासनाच्या सोयीसुविधा मोफत
द्याव्यात, अशा हा वंचित पीडित समाज यांना 70 वर्षापासून दाखले मिळत नाहीत. परंतु जमीनदार मराठ्यांना एका रात्री GR काढून सरकार दाखले देते, मागासवर्गीय आयोग नेमून आरक्षण देते, आर्थिक महामंडळ देते, वसतिगृह देते, उच्च शिक्षणासाठी आर्थिक योजना देते. या जमीनदार मराठ्यांना या सोयी इतक्या तत्परतेने मिळतात, मग या वंचितांना का मिळत नाहीत? जमीनदार मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे का? मर्याई कोळीसारख्या भटक्या शेवटच्या पंक्तीतील शेवटच्या माणसाला गरज आहे का नाही? का सत्ताधारी मराठ्यांनाच आरक्षण पाहिजे? हे मराठी या वंचित भटक्या समाजाच्या मधून आरक्षण मागत आहेत. ही मागणी फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारी आहे का? असा संतप्त सवाल मर्याई कोळी भटक्या समाजानं केलाय. प्रत्यक्ष पाहणी रिपोर्ट शिवक्रांती TV दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी संकलित केलाय. पुढील 4थ्या भागात मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील मर्याई कोळी समाजाचा प्रत्यक्ष पाहणी अहवाल लवकरच प्रकाशित केला जाईल. हा लेख सर्वांनी वाचून विचार केलाच पाहिजे, असं आवाहन राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी केलं आहे. सांगा तुमचं नाव सांगा. मी मशाप्पा वजीर कोळी, जिल्हा सोलापूर, दक्षिण सोलापूरमध्ये मंदुरुप हे गावात इंदिरानगर हे संजय नगर त्या गावात आमचे मरेवाले समाज खूप राहते. जवळजवळ 400 घर आहेत इथं, झोपड्या, म्हणजे त्याच्यात जवळजवळ 700-800 कुटुंब राहतात. हे असं वारंवार किती तक्रार केला मी, जिल्हा परिषदला केलं, कलेक्टर साहेबांना दिलं, BDOला दिलं, ग्रामपंचायतला दिलं. हे वारंवार काय घरकुल देत नाही, कशाचं योजनाच नाही, कशाचं संदर्भात काही सुद्धा मिळत नाही या लोकांना. मी वारंवार तक्रार केली, काय केली, रेशनिंग कार्ड मिळत नाही, शौचालय मिळत नाही, परत घरकुल मिळत नाही, कुठे एक रोडचा साधा रोड सड करू शकत नाही, अंडरग्राउंड गटर करू शकत नाही, काय सुद्धा शासनाला काय सुद्धा मिळू शकत नाही. ह्या लोक काय म्हणते की तुम्ही गायरनमध्ये राहायला आहे, मग देत नाही मी. मला काय म्हणायचं आहे, गायरनमध्ये तुम्ही अंडरग्राउंड गटर करू शकता, रोड करू शकताय, घरकुल का मिळत नाही? मी त्यांना विचारलं, करू शकत नाही. त्याच्यात शासनाचा GR होता 2004 ते 2011, शासनाचा GR ग्रामपंचायतला अधिकार होता, गायरांच्या जागा गावठण करून त्यांच्या नावानं करून मिळावे. त्यावेळी यांना मिळालंच नाही त्या लोकांना, त्याच्यामुळं चाललंय असं. आता मला सांगा, तुम्ही इथं किती वर्षापासून राहताय? आम्ही जवळजवळ 50-60 वर्षापासून राहतो. बरं, आपली भाषा तेलुगू वाटते मला जरा. तेलुगू सगळ्या भाषा येते आम्हाला, असं तेलुगूचे भाषा नाही. सगळे समाजचे जे लोक आहेत समाजचे भाषा तेलुगू बोलतात, घरगुती आम्ही बोलताना तेलुगूच बोलतो. त्याच्यामुळं 50-60 वर्षापासून इथं राहतो, तेलुगू भाषा बोलतो. इतर कुठल्याही भाषा येतो आम्हाला. नाही, आता हे सगळा कन्नड भाग आहे. कन्नड भाषा येते, मराठी येते, हिंदी येते, तेलुगू येते, लमाण भाषा, सगळेच येते. 4-5 भाषा येतो आणि मुख्य भाषा आम्हाला तेलुगू. तुमचं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण काय बी नाही. काय बी नाही? काय बी नाही. काय म्हणताय? मोठा बाजार आहे. किती वय आहे तुमचं? माझं 42 वय. अरे, आता इथं आपली घरं किती आहेत? मला सगळे एकूण 400 झोपडे आहेत. 400 झोपड्या, आणि त्यात लग्न झालेले सगळे किती मुलं आहेत? असे म्हणजे सगळेच लग्न झालेले कुटुंब किती आहेत? 700 कुटुंब आहेत. 700 जणांची लग्न झालेली कुटुंब आहे आणि त्यांची मुलं, आणि 400 झोपड्यात राहतात. एका झोपडीत एका झोपडीत 7-8 कुटुंब राहतात. बरं, 8 कुटुंब म्हणजे किती झाली माणसं त्यांची? जवळजवळ एका कुटुंबात 22 होते, एका ह्याच्यामध्ये 42-40 असं लोक राहतात. एका झोपडीत 42-40. तिथं उभा राहायला तर जागा राहते का त्याला? उभा राहायला जागा मिळत नाही, कारण असं मैदानमध्ये झोपून टाकतात. आणि पावसात वगैरे जागा ना? पावसात जायला कुठं तर समाज मंदिरमध्ये जाऊन झोपायचं, शाळेत जाऊन झोपायचं. मग काय करायचं? बरं, आपला धंदा काय आपल्या समाजाचा? काय नाही, सकाळी उठलं की तेवढं देऊळ डोक्यावर ठेवायचं, मागूनच आहे खायचं. मागून खायचं? म्हणजे मागून खायचं म्हणजे मागून खायचं ना. तो एक दिलेला पूर्वजाने तुम्हाला हे दिलं आहे की देवीचा प्रचार करा, प्रसार करा असंच, आणि त्याचं ते दानधर्म वडिलांपासून आलेला आहे. दानधर्म घ्यायचा धंदा ना, दानधर्मावर आपलं उपजीविका करायची. आणि त्याचं त्या दानधर्मामध्ये तुम्हाला लोक आता दानधर्म करतात का? करतात ना, पूर्वीपासून आलेलं आहे. हे देवीला ज्याने आपल्या आजच्या पंजोबाजून हे देवीला कलर लावून असं वाढवून तो मागत जा म्हणल्यावर ते नाव झालं, असं देवीला आता देणार की. पूर्वीपासून ते लोक जातात, आम्ही त्या घरापासून ते घर देणारच.
आता तुम्ही कुठं कुठं जाता मागायला येत ना? तिथे फार मुंबई, कराड, कोल्हापूर, सांगली, सातारा या देशात फिरतो आम्ही. म्हणजे इकडल्या पश्चिम भागात जाता हा आणि पूर्व भागात तिकडे तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक नाही तिकडे जातो नाही जातो. हा म्हणजे पश्चिम भागाला जायला तुम्हाला परवानगी दिली. हा हा तिकडच. हा म्हणजे माझा अंदाज तो बरोबर आहे. हा तुम्हाला पश्चिम भागाला जायला आलाय, तुम्ही दक्षिणेकडून पूर्वेकडून आलाय. हा हा तर आता इतक्या दिवसापूर्वी तुम्ही आले, गायरानमध्येच राहते. हा आपली मुलं शाळा वेळा आता काय शिकतात का काय? शिकतात ना. असं गायरान जागेमध्ये असल्यामुळं त्या लोकांना काय म्हणते ते ग्रामपंचायतमध्ये पुरावा काय म्हणते रेशने कार्ड हा नाहीतर जाती दाखला. आता शासनाने थोडं जाती दाखला लोकांना मिळवून दिलेला आहे. हा मग रेशनिंग कार्ड देतच नाही ते. हा हे कागदाना ते कागदाना त्या लोकांनी पूर्वीपासून कुठं कागदच काढलं नाही, कुठं आणत पुरावा. हा हा मग असं रेशनिंग कार्ड काढायला गेले की पूर्ण डॉक्युमेंट दिलं तरी दुसरं जाणं म्हणतो. बघा शाळेचा दाखला ना. आता माझं 42 वय, मी शाळा शिकलेलं नाही, मी कुठनं दाखला नाही का? मग आता वाडावरला पण तुमचा दाखला मिळत नाही, कुणाचं बी दाखला नाही, जमीन जागा तुमच्या नावावर नाही. काय जमीन जागा नाही, काही नाही. हा मग आता ही धंदा सोडून दुसरा धंदा काय करते का आता? काय सुद्धा करत नाही. धंदा मागून खायचं एवढा धंदा आहे, दुसरा धंदा करत नाही. आपण पोरांना शाळा शिकायला जावं म्हणलं की नाही, काय तुझं पुरावा शाळा शिकवला मी. हा हा आता माझा मुलगा 12वीला आहे, हा एक मुलगी 10वीला आहे, एक मुलगी 8वीला, एक मुलगा 6वीला आहे. हा ते आता मला प्रश्न विचारतो, तू काय करणार? आम्ही एवढं शाळा शिकायला लागलो, उद्या काय करणार? अजून मागूनच खायचं. तवर आता आपण आताच मागून काढलेला आम्हाला सवय तर पडेल. हा हे लेकर असं म्हणतात. अजून किती जातात ते दिवस गेले मग आता? शाळा शिकून उद्या मी शाळा शिकलो, माझं पूर्ण शाळा झाला, त्यावेळी मला लोक चिडवणार मागायला गेल्यावर. आताच मी शिकलेलं बरं आहे म्हणते त्यांनी मागून काय. आता शासनाने बोर्डिंग शाळा दिलेत, हा हा वसती शाळा दिलेत. हा त्या शाळेत तुमच्या राहण्याची, जेवणाची, खाण्याची, मुलांची सगळी व्यवस्था सरकार करते. मग त्या तसल्या शाळेत तुमची काय मुलं शाळेला आहेत का? आहे ते ना, त्यांना बी पुरावाच मागते ते. पुरावा तिथं गेलं का ना, तुमचा जाती दाखला ना, तुमचा गावातला काय तर पुरावा. गावात ग्रामपंचायत मध्ये एक साधा सदस्य होऊ देत नाही ते लोक. एक साधा सदस्य नाही, इतक्या लोकात 800 लोकात 800 लोक सदस्य नाही. बर. हा मग आता इथं आमदार, खासदार वगैरे तुमच्या मतदानाला कधी येत नाही का? आमदार खासदार नेसता मतदानच्या वेळेला आम्हाला ओळखणार हा हे लोक कुठं आहेत म्हणून. त्यावेळेला तुम्ही काय मागत नाही का? काय मागणार? हा दुसरा आमच्या गावातला पुढारी येऊन धमकी देणार, हा तुम्ही काय म्हणणार का आमदार साहेब आलेत, हा चांगलं बोला, मी तुम्हाला मतदान करतो, एवढंच बोलू देणार, बरोबर. टाळाटाळी करणार. हा बरं, पण तुमच्या काय अडचणी सांगायला काय हरकत आहे? तुम्ही मतदान करतो पण आम्ही 10 वेळा सांगितलं, हा त्या आमदारना इथं काळजी घेतलं नाही. इतर समाजाला खूप गेलं त्या आमदारला. सुभाष बापू या दक्षिणचा आमदार आहे, आता 10 वर्षापासून आमदार आहे, त्यांनी काही सुद्धा केलं नाही. सुभाष बाबून काय सुद्धा केलं नाही? काय सुद्धा केलं नाही. अहो, सगळ्यात चांगला आमदार आहे बीजेपी सरकार. काय करायचं? इतर समाजला केलंय, मर्यावाल्या समाजला नुसता 10 रुपये दिले म्हणू द्या कोणी, हा त्या आमदारला म्हणू द्या. आणि खासदार खासदार बी केलं नाही, आमदार बी केलं नाही. पहिले ते बीजेपीचे खासदार महाराज केलं नाही, कोण बी केलं नाही. पहिले शिंदे साहेब होते, तुम्ही शिंदे साहेब बी केलं नाही. विचारा तुम्ही शिंदे साहेब, कुठल्याही आमदार खासदार शिंदे साहेब कोण बी केलं नाही मर्यावेल्या समाज. प्रणित काय म्हणले ना आता निवडून आले देतो म्हणजे कर, पण अजून काय गेलं नाही. जायला पाहिजे ना मग. आता तर निवडून आले 2 महिन्या, परत तोंडावर इलेक्शन आले. हा मग लोक हे म्हणणार की आता इलेक्शन जवळ आलं, त्यांच्याकडे जाणार याच्याकडे जाणार, त्याच्यामुळे आमचे लोक म्हणतात जायचं नको त्यांच्याकडे. पण आता इथं थोडक्यात तुमच्या अडचणी काय काय तेवढं सांगावं. अडचण इथं या लोकांना रोड नाही, अंडरग्राउंड गटर नाही, मग शौचालय नाही, घरकुल नाही, त्या लोकांना रेशनिंग कार्ड नाही, साधा यांचा उतारा यांच्या नावानं निघू शकत नाही. तुम्ही गायरांमध्ये तुम्हाला ह्या लोकांना नोटीस आलेलं आहे, ग्रामपंचायतनं काढलेलं आहे, या शासनानं काढलेलं आहे. ग्रामपंचायतनं ह्या इंदिरानगरमध्ये नोटीस काढली होती लोकांना. मग तुम्हाला असं वाटत नाही का आता आम्हाला काय राहायचं, जर एखाद्या वरच्या काढा, हे काढा, ते काढा, असं काय वाटत नाही की बाबा आम्हाला राहायची जागा जर निघाली तर तुम्ही कुठं राहणार परत? मोर्चा काढायला गेला की आमच्या लोकांना सांगते तुमच्यावर गुन्हा दाखल होणार, तुम्हाला सगळ्याला आत टाकणार, जाऊ नका. हे आपले एक तर लोक भेटले, लगेच एक पोलीस आला म्हणजे पळून जाणार गाव सोडून. अरे बापरे. बायको लेकर सर थांबणार नाही, घरात जाऊन कुठं राहणार, तिकडं काय तर शिकार खाणार, डोकर इकर धरून संध्याकाळी दिवस बुडल्यावर 7-8 वाजता वगैरे करणार. हे परिस्थिती ह्या लोकांचं असं आहे. म्हणजे ह्या लोकांना कुठं पुढे जीव दिलं नाही. एखादा शाळा शिकावं, याला काय तर ग्रामपंचायत सदस्य केलं हे ह्याचं हे एकट्यामुळे तर यांचं सुधारील, मग कधी बी करू दिलं या लोकांना. आता आपली इच्छा आहे का एखादी संघटना वगैरे काढायची?
काढायची इच्छा कर, पण या लोक काढू देत ना. ग्रामपंचायत 7 लोक असले, 7 लोक जर असले म्हणजे संघटना बांधता येईल ना आपल्याला. करता येईल ना. 7 लोक तयार होत नाही का आपल्याला? होणार की. 7 लोक तयार करून घेऊन या माझ्याकडे. मी सोलापूरला असतो, मी शंकरराव लिंगे, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचा अध्यक्ष आहे. आणि आपले मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब असतील किंवा अतुल सावे साहेब असतील किंवा आपले वडेट्टीवार साहेब असतील, कोणाकडे कसलंही काम असलं, आपल्याला कोणाची दुश्मनी नाही, कोणाच्या पक्षाबद्दल आपलं काम झाल्याचं म्हटलं आपण सगळ्या समाजाच्या काही अडीअडचणीच्या वेळोवेळी सोडायचा प्रयत्न करू. तुम्ही सगळं वेळच्या वेळी येऊन माझं ऑफिस एस टी स्टँडजवळ आहे, तुम्ही मला भेटा आणि काही समस्या असेल ते बिनडोकमध्ये सांगा. त्याला काही नाही. 7 लोक गोळा करून घेऊन या, तुमचं एक रजिस्ट्रेशन करून संस्था रजिस्ट्रेशन करून देतो. त्यामार्फत आपल्याला काय काय घरकुल मागता येईल, गटार मागता येईल किंवा पाण्याची योजना मागता येईल, नळ पाणी योजना मागता येईल, उद्योगधंदा व्यवसाय मागता येईल. दुसरा व्यवसाय धंदा तुम्ही करायचं काय आहे काय? तर भंगारवाले आहेत काय? काय बंगारवाले आहे ते करायचं काय? मला सांग. या लेकरांना आता मी आता हे माझा मुलगा आहे. बरे, हे माझा मुलगा आहे 12वीला आहे. बर बर बर. अरे कुठल्या शाळेत शिकतो बाबा? हा, पूर्ण नाव सांग शाळेचं. बर बर बर. आता ते आमचं मेवणीचा मुलगा आहे, हां 10वीला शाळेला आहे. बर. त्याचं काय सुद्धा डॉक्युमेंट नाही. हां, तुझं नाव काय रे बाबा? बर, पूर्ण नाव सांग. 10वीला शाळेला आहे, नाव काय? बर बर बर. आता पुढं होऊन काय शिकायचं, काय पुढं मस्तरकी नोकरी हा करायचं वाटतं का? मंगळवेढा तालुक्यात भोशा गावात राहते. याचा आई वडिलाचा तिथं जागा आहे गावठाण, त्यात इथं राहायला येते. त्याला लाईट दिली ती, परत ग्रामपंचायत यांना त्या जागा नोंद करून देणार. भोसच्या गावाला किती करायचे? एक 5 घर आहेत. 5 घर. पुढे तिथं खूप सिंगल आहेत जागा. खूप संख्येला आमची पाहुणे तिथं भरपूर घर आहे. तिथं 350-400 घर आहेत. मंगळवेड्याला पण आहे. मंगळवेढ्याला 100-150 घर आहेत. नरोड्याला 100 घर आहेत. हो बरोबर. आंधळगावला एक 50 घर आहेत. बरं बरं. मग दैवडीला एक तिथे बी 100-5 घर आहेत. हां, मग कटलासला एक तिथे घर आहेत 100-200. 300. हां 150. सांगोल्याला आहेत, सांगोल्याला आहे. महूदला आहेत. हां तिथंच इथनं एक 15 किलोमीटर भंडारकोटा म्हणून गाव आहे. तिथं बी एक 30 घर आहेत. इथं एक 15-12 किलोमीटर टाकळी म्हणून गाव आहे. त्या गावात 25 घर आहेत. मुख्य जादा समाज तुमच्या मंद्रुपमध्ये आहे. त्याच्यानंतर आपला पेनूरमध्ये आहे. त्याच्यानंतर सांगोल्याला आहे, कडलासला आहे, सुपसुंगीला आहे. असं बराच समाज हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. तर आता मला सांगा तुम्ही तर आपल्या ह्या झोपडपट्टीमध्ये गटार व्यवस्था काय आहे, संडास बाथरूमची व्यवस्था काय आहे, पाण्याची व्यवस्था कशी आहे? काही सुद्धा नाही. गटर बी नाही तर संडास बाथरूम नाही, बिलकुल नाही. मग तुम्ही आता हे संडास बाथरूमला मुलं बायका लेकरं कुठं जातात? उघड्यावर बसायचं. घोड्यावर. मग काय करायचं? त्याच्या आधुनिक युगामध्ये सरकारनं तर एवढे संडास दिलं म्हणतं सांगतं की ते आमचा मोदी महाराज मोदी महाराज सांगता तर ह्या मोदी लोकांनी दिलं नाही ना, त्या मोदीने दिला असेल. ह्या मोदीने गाळून खाल्ला असेल इकडं. हा हे बारकी मोदी खाल्ला असेल, मोठा मोदी दिला, बारका मोदी खाल्ला असेल. त्यांनी द्यायला पाहिजे ना ग्रामपंचायत बीडीओने. गॅस दिलेत का? गॅस थोडे लोकांना दिले की थोडे लोकांना दिलं नाही. आणि ते तुमच्या आता लाडकी बहीण योजनेचे सगळे अर्ज आलेत का? हा एक 4% आले, अजून 12% लाडकी योजना कोणाला दिली. 25% फक्त आले. त्याच्यात कागदपत्र दुसरं सांगतात. एक काढलं कागद ते चालत नाही. दुसरा शाळेचा दाखला. आता आमचं मंडळी मंगळवेढा तालुक्याचं त्यांनी का शाळा शिकलं नाही, त्यांनी शाळेचा दाखला आणलं होते. माझं कागदपत्र सगळं जोडलं तर ते दाखला आणता होतं. आता काय करायचं? म्हणजे असं तुमच्या लोकांना काय द्यायचं विचार आता ग्रामपंचायत ठरवायला पाहिजे. बाबा हे लोक वंचित येते, त्यांना लाडकी योजना स्वतः तुम्ही सगळी या लोकांना बसवा. एखादा कॅम्प घ्यायला सगळ्यांना भरवून द्या म्हणायला पाहिजे. एक सुद्धा ग्रामपंचायत म्हणत नाही. नुसता पुढारी लोक मतदान मागायला येते. तुम्हाला महत्वाचं जे मागणी आहे ते तुम्हाला आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, रहिवासी दाखला आहे, रेशन कार्ड नाही, रहिवासी दाखला आहे, घरकुल पाहिजे, रेशन कार्ड रेशन कार्ड फोडून पाहिजे.
आणि प्रत्येकाला घरकुल पाहिजे, नळ पाणी योजना पाहिजे, गटार पाणी योजना पाहिजे, शाळेची व्यवस्था पाहिजे मोफत सगळी. बरोबर आहे. आणि तुम्हाला सगळ्या सुविधा आतापर्यंत या सरकारने दिल्या नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? दिलंच नाही. हां मी स्पष्ट म्हणतो, दिलं नाही. माझं कागद आहे ती वारंवार तक्रार दिलेली आहे. बघू जरा. ही तक्रार आपण वरचीवर दिलेली आहे. कोणाकोणाला दिलेली आहे? हे काय ही कोणाला दिलेलं आहे? ही काँग्रेस पार्टी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. पुढं मी स्वतः माझंच आहे ते. पण सांगतो तुम्हाला, गायरान गावठणमधलं लोक जास्त. हां हां, या लोकांची लिस्ट आहे. हां, मग भरपूर दिलं की तुम्ही साहित्य याच्यावर. मग हे घरकुलचं यादी आहे. त्याला सरपंचनं सरपंचानं काय केलं? पहिला हे भाजपचा सरपंच होता हां तिथं. भाजपचा सरपंच होता बघा, याच्यावर सही केलंय घरकुल मंजूर झाले म्हणून. 746 घरकुल आहे ते. बरं. 746 घरकुल मिळालं नाही गावात कुणाला बी. आमच्या मरेवाल्या समाजाचं बी आहे, सगळ्यांचं आहे. 746 घरकुल नोंद आहे म्हणून, मंजूर आहे म्हणून ते सह्या केलेले मॅडम, तरी बी दिलेलं नाही. एवढं मोठं माझं प्रभाव आहे. हे यादी आहे संजय नगरचा. एवढा आहे. मी वारंवार तक्रार दिलेलं कागद आहे. सरकारचं GR आहे, तुम्हाला सांगतो. हो का? हे इंदिरानगरचा उतार आहे. इंदिरानगरचा उतार आहे. गायरान आहे, तुम्हाला मिळणार नाही म्हणते शासनाचं. हे असलं उतारा दिला का नाही, हे सरकार म्हणून हे उतारा दिला म्हणजे घरकुलच येत नाही तुम्हाला. कसलाही योजना सरकारचं मिळत नाही. दुसरं द्या जागा म्हणा, मला घरं बांधून द्या, देतच नाही ते. हे सगळं तेच आहे ते. मी सगळं गोळा करून ठेवलेलं आहे. असू दे, जाऊ द्या. परत कामाला येईल आपल्याला. परत वेळोवेळी आपण याचं काम करू. आता हे मर्यादा गाडीवाले, आपलं नाव सांगा परत एकदा. मशप्पा वजीर कोळी मंद्रुप राहणारा दक्षिण सोलापूर. मशापा वजीर कोळी राहणार मंद्रुप, दक्षिण सोलापूर तालुका, जिल्हा सोलापूर यांनी या मर्याई कोळी समाजाच्या व्यथा, कथा आणि करुण कहाणी सांगितली. शिवक्रांती टीव्हीसाठी संपादक मी शंकरराव लिंगे, दीनबंधू न्यूजसाठी संपादक शंकरराव लिंगे आपली या ठिकाणी येऊन जी पाहणी केली, त्यावरून आपल्यावर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाला वरचीवर वाचा फोडण्यासाठी हा शिवक्रांती टीव्ही, दीनबंधू न्यूज वेळोवेळी आपलं काम करेल एवढी इथं ग्वाही देतो. आणि आपलं पुन्हा एकदा मशाप्पा कोळी आपलं धन्यवाद मानतो. जय ज्योती, जय क्रांती. हे रेशनिंग कार्डसाठी किती फाईल मी भरले बघा. अजून टाळाटाळ रेशनिंग कार्डसाठी भरलेलं कागदपत्र क्लिअर आहे ते. हे ग्रामपंचायत ठराव दिलेला आहे. अहो का तिथला अधिकारी मला टाळाटाळी करते. हो का पूर्ण आहे बघा डॉक्युमेंट. मी एक बी डॉक्युमेंट सोडलेलं नाही. हो का आधार कार्डचा झेरॉक्स आहे सगळ्यांचा कुटुंबाचा. परत तिने काय म्हणले बँक पासबुकचा झेरॉक्स जोडा. मी जोडला ते. म्हणजे किती दुर्दैव आहे या लोकांचं. सगळं देऊन पण तुम्हाला रेशन कार्ड दिलं नाही दिलं. मी आता परत उद्या फाईल करा म्हणते ते. हो का आता हे जर नाही दिलं 8 दिवसात तुम्ही मला सांगा. नाही दिलं पुढल्या सोमवारी आपण मुंबईला जायचं. 1-2 दिवस राहून मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांची भेट घ्यायची. तिथनं इथं तुम्हाला सगळं द्यायला होतं इथं. हां मी उद्या तू काय होतं ते सांगा मला. उद्या पण फोन केला तर मी सांगतो तिथं. तिथल्या त्यांच्या PAला सांगतो, त्या अधिकाऱ्याला सांगतो, रेशन दुकानच्या तिथल्या माणसाला सांगतो. त्या लोकांनी कसं या ग्रामपंचायत ठराव आहे याच्यात. त्या लोकांना धान्य मिळावं, रेशनिंग कार्ड द्यावं ठराव आहे. त्या लोकांचा यादी ग्रामपंचायतनं करून दिलेलं आहे मला. मी भांडल्यावर. हो का यादी आहे, ग्रामपंचायत ठराव आहे. हो का द्यायला पाहिजे त्याला. तरी तो देत नाही. हां देत नाही. खूप अन्याय तुमच्याकडे होतोय. मी बिगर कागदपत्रचं काय केलं नाही. माझा पुरावा असून हे लोक देत नाही. या सगळ्याचा पाठपुरावा करायचा आम्ही निश्चित तुम्हाला आश्वासन देतो. आणि आपण पुन्हा एकदा मशाप्पा कोळी यांनी जी माहिती दिली आणि या मर्याई कोळी समाजाची करून कहाणी सांगितली त्याबद्दल तुम्हाला परत एक अजून प्रश्न विचारायचा आहे की आपण मर्याई कोळी समाज हा NT ब मध्ये आहे आता.
तो NT म्हणजे ओबीसी असतो आणि या ओबीसी समाजाची अशी अवस्था आहे. तर या अवस्थेमध्ये प्रस्थापित समाज म्हणजे मराठा समाज हा समाज आरक्षण मागतो. तर या मराठा समाजाला आपण आरक्षण द्यायचं का? त्यांना कसं द्यायचं आपलं आरक्षण? त्यांना कसं काय द्यायचं? म्हणजे अगोदर आपल्याला मिळालं पाहिजे, नंतर ते तर राजा आहेत. ते मग त्यांच्याच हातात ना सगळा सत्ता त्यांचाच. राजा महाराजा लोक त्यांनीच. आपला आरक्षण आपल्यातलं त्यांचं देऊन आपण काय करायचं? ते आमदार खासदार त्यांनीच, मुख्यमंत्री त्यांचाच. अरे बापरे. मग काय? आणि मग त्यालाच आरक्षण देणार ना आम्हाला असं उपाशी ठेवणार? मग आम्ही तुम्ही झोपडीत राहा, आम्हीच करणार राज्य. अजून तुमचीच लेकरं शाळा शिकू द्या, तुम्हीच सगळं पुढारी व्हा, तुम्हीच नोकऱ्या करा. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं का नाही? कसं द्यायचं त्यांना? द्यायचं नाही, अजिबात नाही ना? नाही नाही. नक्की तुमचा निर्णय आहे का? नक्कीच निर्णय. म्हणजे आपल्याला आरक्षण अगोदर दिल्याशिवाय कुठल्या समाजाला आरक्षण मिळालं नाही पाहिजे. आमचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. त्यांना शासनाने जरा त्यांच्या GR मध्ये, शासनाच्या GR मध्ये त्यांचं असलं त्यांना देऊ द्या. आमच्यातनं वाटणी करून त्यांना द्यायला नाही पाहिजे. तुमच्यातल्या वाटणी आमच्या द्यायला नाही पाहिजे. नाही पाहिजे. त्यांना शासन त्यांच्या शासनाच्या मार्फत त्यांना तर त्यांना देऊ शकतोय, खरं आपल्यातला वाटणी करून त्यांना देऊ नये. तुमचे विचार चांगले आहेत, पण मागासवर्गीय ते आहेत का तुम्ही आहेत? आम्ही मागासवर्गीय ते आहेत का मागासवर्गीय? त्याला कसं असतं, पूर्वीपासून राजा महाराजा सगळे त्यांचं सत्ता पूर्वीपासून त्यांचं. आता सध्या बी सत्ता त्यांचं. तुम्हाला अनुभव बराच आहे त्यातला. नाही फिरले मी. शाळा शिकलेले मुलं किती आहेत आपल्या इथं? आता इथं भरपूरच ना. आता आमच्या इकडं तिकडं जवळजवळ 100 पोरं शाळा शिकली. सगळी 12वी 13वी 15वी झाली. त्यांना काही आमच्या भावाचं पोरं आहे 13वी शाळा शिकला. काय नोकऱ्या वगैरे लागल्या? काय नोकरी नाही, काय असं किती शाळा झाल्या राजा? त्यांनी यावं लागले अजून एकटी शाळा. तात्या आला. तू ये ना पुढे इकडे तुझं निलेश इकडे. खटाखट इकडे उभा राहायचं नाही. आता तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला योजना वगैरे काय मिळतात का? कपडे मोफत, ही सगळं मोफत? येळवी समाजाचं ते पाट्टा उठून घंटी वाजून पैसे मागतात ना, त्या समाजाचं. 12वी शाळा. वासुदेव समाज घंटी वाजून वासुदेवाला म्हणते. तुम्हाला राहायला वगैरे जेवायला पुस्तकं शाळेचे मिळतात का फुकट? काय नाही. आणि मग ते वसती शाळेत राहायला मिळतं का तुम्हाला? बोर्डिंग शाळेत नाही. तर कितवीला आहे तुम्ही? 12वीला आहे म्हटलं तर आता सगळं तर शाळा तर फुकट असते. जेवण मध्याह्न वगैरे काय मिळतं का? अरे बापरे. शासन तर सगळं मोफत देत आहे, वह्या पुस्तकं. तुम्ही कुठल्या शाळेत शिकताय? लोकसेवा. मोठ्यानं सांगते. बोर्डिंग आहे का? काय बोर्डिंग? बोर्डिंग मध्ये जेवण मिळतं का तुम्हाला? जेवण देतो. चांगलं असतं का जेवण? कोण चालवत आहे शाळा? गुरु मैत्रे. वा वा वा. गुरुसिद्ध मैत्रे म्हणा की आमचं. मोठ्यानं सांग. गुरुसिद्ध मैत्रे शाळा चालत आहे. चांगलं चालत आहे का? तुम्हाला जेवायला चांगलं देत आहे? अरे चांगलं नाव सांगितलं. हे 6वी शाळेला आहे माझा मुलगा. काय नाव तुझं राजा? सूरज. सगळं नाव सांग. कोळी. वा वा वा. हे माझी 10वीला मुलगी आहे. काय नाव काय कितवीला आहे? आता पुढे काय शिकायचं का? पुढे शिकायचं का? कॉलेज वगैरे शिकायचं का? मग शाळेत आहे लोकसेवा. बरं. हे 8वीला पोरगी आहे. काय नाव तुझं? रेणुका मशाप्पा कोळी. किती मुलं किती मुली आहेत? 2 मुलं 2 मुली आहेत. ह्या काही आमचं मेहनीच पोरगा दैवडीच. ये बाबा इकडे. हे मेहनीचा पोरगा आहे. काय तुझं नाव? हे तर सगळे राहिले आहेत माझ्याकडे. वा वा. निंबाळकर राजे होते गेला का सगळे? आता हे आमची मेहनीची मुलगी कर्नाटक मधली मुलगी आहे. नाव सांग पूर्ण. काय नाव सांग? काही रुपाली लालू मोरे. दीपाली लालू मोरे. दीपाली लालू मोरे. कोणता समाज आहे तुमचा? काय म्हणते तुम्हाला? मर्यावाली म्हणते. बरं बरं बरं. काय मर्याचं काम करते का? मागाचं काम करते का? नाही ना. आता करणार ना पुढे. शाळा शिकून काय व्हायचं म्हणता? अधिकारी व्हायचा? बरं बरं बरं.
हो का हा काय हे खूप संगीत आहे आमचा मेवण्याचा मुलगा आहे. वा 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 इकडे बघ ए, नाव सांग रे पूर्ण. नाव सांग तुझ्या मोठ्या केशव गुलाब मरेवाले. केशव गुलाब मरेवाले कोळी वा वा किती क्लास? वा 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 हो का हे बी आमचा मेवण्याचा मुलगा खूप संगीत. सांग रे नाव पूर्ण. नाव सांग रे आर्यन गुलाब मरेवाले. अरे वा अरे गुलाब मरेवाले हे हो का हे दैवडीचं पोरगा आहे हा काय मेवणीचा मुलगा. काय नाव सांग रे. नाव सुशाल पोपट निंबाळकर. विशाल पोपट निंबाळकर किती शाळा शिकतो बरं सैन्य भरपूर आहे तुमच्याकडे हे सगळं माझ्याकडे राहिले स्त्रियांना शाळा शिकवा लागलो. अरे वा का म्हणजे अजून मी असंच वंचित राहिलं म्हणजे ते चांगलं नाही म्हणून सगळ्यांना शाळा शिकवा लागलो. हा हा जवळजवळ 15 लोक आहेत माझे. हे सगळ्यांनी शाळा शिकायचे शाळेत जायचं रोज अजिबात खडं करायचं नाही हा आता मर्याच्या गाडी इकडे तोंड करा तुम्ही तिकडे तोंड करा सगळे असं उभं राहा. भावाचा मुलगा तोंड करा तिकडे तोंड करा तिकडे तोंड करा सगळे हा बरं. ये इकडे तो हे इकडे ये असं हा असं ये इकडे ये हा बस बस जा तू तिकडे जा हा बस. धन्यवाद तुम्हाला हे सगळ्यांचं तुम्ही पुण्य वाटून घेताय. हा आणि आता कुणाला अजून मला काय घ्यायचे का महिला कोण बोलतात का काय चला. या महिला कोणात तर या इकडे जरा या इकडे या इकडे जा इकडे हो का हे आमचा भावाचा मुलगा आहे. हा त्यांनी मी 10वी शाळा सोडून कामाला जाताना काय करायचं. इकडे तोंड करून बोल किती शाळा शिकला तो 10वी आता काय काम करतोस सेंटरिंग काम वा 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 म्हणजे मजुरी करायला लागला तू मजूर झाला. मजूर करा. अरे 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 पुढं काय शिकला नाही नाही बरं बरं या महिला कोणी या चला फटाफटा आले का हा? या 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 ताई या इथं हा तुमचं नाव सांगा. मर्यावाले तुम्ही काय काम करता मागून खायचं बरं बरं आतून पण मागून खायचं ते डोक्यावर घ्यायचं आहे का तुम्ही चालू तुम्हाला येतं का तसलं ते वाजवायला वगैरे आहे का तसलं वाजवायचं अनावर वाजवतं का कोणी बरं बरं असं नाही पुढच्या वेळाला बघू आता संपू का काय सगळ्याचा धन्यवाद. येतं मंद्रुपमध्ये आपल्या मशाप्पा कोळी यांनी जो मुलाखत दिली सत्य कहाणी सांगितली करुण कहाणी सांगितली त्याबद्दल पुन्हा एकदा शिवक्रांती टीव्हीच्या वतीनं मी संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे आपलं धन्यवाद मानतो आणि आपल्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. जय ज्योती जय क्रांती जय संविधान. मंद्रुप गावाजवळचं मर्यादी गाडीवाले यांच्या राहण्याचे ठिकाण आहे आणि हे जवळजवळ 50 वर्षापासून या ठिकाणी राहतात. त्यांची जी अशी परिस्थिती आहे हे राहण्याचे यांची घरं अशी आहेत पत्र्याची आहेत चाळाची आहेत कुडाची आहेत हे सगळं हा ही जागा कसली कुणाची आहे हे गार्डन जागेमध्ये राहतात. ते इथं गटार नाही पाणी येत नाही. त्याचे सगळं पावसाचं पाणी वगैरे या पत्र्यामध्ये गळत्या घरामध्ये ह्या महिला राहतात. त्या अशा झोपड्या आहेत त्यांना घरकुल नाही हे असे करून खातात त्यांनी. पलीकडे बघा हे आपलंच घर आहे हां झोपड्याचं बघ. अच्छा अच्छा इथे किती झोपड्याच आहेत इथे एक 2-250 झोपडी आहेत बघा. अशा 2-250 झोपडे अशा असे उन्हात पावसात वाऱ्यात असे हे सगळं झोपड्याचं असे दिवस करतात रे इकडे बरे. झाला किती दिवस काढत असतील हे समाज. घेऊन या सगळं असं बघू शकतो. ये रे अरे
ते सगळं आपल्या समाजात आहे. हे सगळे मर्या गाड्यावाल्याच्याच अशा झोपड्या आहेत. हां, आणि इथं काही सुद्धा नाही, हां घरकुल नाही, काय नाही, रस्ता नाही, गटार नाही, काय नाही. ज्याचे ते मोठे समाजाचे लोक त्यांच्याकडेच होतं सगळं. ग्रामपंचायत टाळाटाळी करतात. हां जिल्हा परिषद म्हणा, पंचायत समिती म्हणा, हां हां कुठलेही लोक हां त्या लोकांना कधी बी काही केलेलंच नाही. सकाळी उठले मागायला जाते त्या लोकांना बोलवत नाही. मतदानच्या वेळेस ज्यावेळी मतदान असते मतदानला मात्र यांना हुडकून आणणार हां हां मतदान करण्यासाठी. असं तर हे असं झोपडं. तुम्ही काय बोलू शकता का ताई? सांगू शकता काय अडचणी वगैरे? सांगू शकता काय? बोलत असलं तर बोला. काय नाही आमचं पैसे सगळे ये रे. गरगळते सगळे गळून सोडते. नुसतं झोपड्या आहे ती. हां हां झोपड्यात राहतो गरगळते किती वर्षापासून राहता इथं? 50-60 वर्षापासून. 50-60 वर्षापासून काय नळ नाही, काय नाही, पाणी नाही. नळाचं पाणी नाही? नळाचे 8 दिवसाला एकदा सोडते नळाचं पाणी, ते पण मिळत नाही. नळाच नाही इकडे कुठं. एकदा तुम्हाला दिसलं का आल्यापासून येतं कुठं दिसतं का? ते पण ते नळ दुसऱ्यांचं नाही, नाव पाणी नाही, गटार नाही, संडास बाथरूम. नाही, बाथरूम नाही, काय सरकारी संडास बाथरूम कुठं बांधलेत का? कुठं कुठंच नाही तर कुठलंच तुम्हाला घरकुल कुठं काय मिळाले का? घरकुल नाही, काय नाही. काय धंदा काय करता तुम्ही? भोगा पिना विकायचं, मागायचं, ते पोट भरायचं कसं. पोरं काय करतात? पोरं शाळाला येते, शाळेला येते. शाळेला आहेत का? बरं बरं. वस्ती शाळेला आहेत का? कशा आहेत? बोर्डिंगला येते. बोर्डिंगला आहेत. सोलापूरला डेगावला येते. देगावला? त्या बोर्डिंगची व्यवस्था कशी आहे? चांगली आहे का? चांगलं आहे ना. हा? चांगलं आहे ना. आलं का? बरं बरं या इकडं. आम्हाला काही सुद्धा नाही, नळा नाही, काय नाही, तसंच राहतो आम्ही. बरं काय रेशन कार्ड वगैरे आहेत का तुम्हाला? अनेक रेशन कार्ड सुद्धा नाही. नाही, काही एकच सुद्धा नाव, नाही. एकच रेशन कार्ड मध्ये 5 किलो धान्य तुम्हाला मिळत नाही महिन्याला? एकच रेशन सर एकच रेशन कार्ड मध्ये 15-20 जणांचं नाव आहे. ते मग वेगळं करत नाही का तुम्ही? वेगळं 40-45 नाव आहे ते काय रेशनिंग कार्ड. ते वेगळं नाव करत नाही का? मग ते पण 50 किलोच्या वरती देतच नाही. ते रेशनिंग वाला रेशनिंगवालाच कातापोडी कडनं झालाय. रेशनिंग वाला त्यांना धमकी देतो एवढाच घ्या. बघू रेशनिंग वाल्याचं बघू जरा. इकडे बघ, इकडे बघ. इकडे बघ. डावीकडे बघ. बस झालं. एवढं बस झालं. एवढं बस झालं. अशा प्रकारचे किती आहेत तेवढं समजलं ना झालं पाहिजे. यावर इंड झाल्यावर घरकुल हे सगळं आपलं मरेवाले समाज आहे. हां तिकडे जायचं का त्या तिथं थोडं इथे आत आहे. तुम्ही त्यांचं परिस्थिती बघा. एका झोपडीत एकटा राहतो. मी एवढं झोपड्याजवळ पुढे जाऊन इकडे बघा. पुढे जातो. पुढे जाऊन आमच्याकडे फिरवत राहा परत. लोकांसाठी त्या मर्यावरल्या लोकांना काय सुद्धा मिळत नाहीत. किती तक्रार केली वारंवार. कुठल्याही ग्रामपंचायत करत नाही, जिल्हा परिषद करत नाही. बीडीओकडे बी तक्रार दिली मी. कलेक्टर साहेबांना दिलेलं नाही. काय तुम्ही गायरन जागात आहे, तुम्हाला काय मिळणार नाही हेच भाषा. मग शासनाचं जी आर होतं ना 2004 ते 2011 पत्र ते गावठाण करून जी आर द्यायला पाहिजे होते. ते दिलेलं नाही. गाडी जाऊ का संघटनेचं घरकुलसाठी
घरी येतात का? एका घरात हे असं आहे, एका घरात 12-13 लोक राहतात. त्यांना घरकुल नाही, काही सुद्धा नाही. एका घरात 12-13. हे बघा, हे असं आहे. हे गटर नाही, काय नाही. गटर दिलेलं गेलेलं आहे. बघा, हे एका घरात 3 कुटुंब आहेत. हां एका चुलीवर 3 कुटुंब. इकडे चलो चलो चलो. हा, एका कुटुंब ह्याच्यात 3 लोक राहतात. 3 कुटुंब एका घरात. 3 कुटुंब म्हणजे माणसं किती? माणसं 10-15. 10-15 जण आहेत. 15 जण. अरे बाबा. हो. स्माइल प्लीज. 50 जण सांग. इकडे पण दाखव. याला पण दाखव रे नीट. हा, असलं ना दुकान. हे असल्या एका झोपडीत एक कुटुंब. हा. आता या झोपडीत 2 कुटुंब येते बघा. गव्हात दुसऱ्या झोपडीत मारून ठेवले. या त्याच्या स्वयंपाकाला 2 कुटुंब येते. इकडे घर दाखव. या झोपडीत बघा हे कुटुंब राहतो. किती झोपडे ह्याच्यात कसं राहायचे लोक. मला काय दिलेलंच नाही. काही इकडे रे 20 लोक राहते. 4-5 कुटुंब 20-25 लोकांचे पुढे आहे. टोटल 25. किती जण राहता तुम्ही इथं? 10-12 हां इकडे उठ शकतो. माम उठ शकतो. न बघा हे झोपडे आहे ते एका माणसाचं जवळजवळ 7-8 कुटुंब आहेत. त्या झोपड्यात राहायला. हा एवढं घर आहे. हे 4-5 झोपडे आहेत. ह्याच्या 11 कुटुंब राहतात. जवळजवळ 42 लोक आहेत या कुटुंबात. याला घरकुल बी नाही, काही बी नाही. 42 लोक राहते. 11 कुटुंब येते. हेलो स्माइल प्लीज. इकडेच राहते बघा. ह्या 17 शहरमध्ये 2 कुटुंब येते. त्या झोपडीत 2 कुटुंब येते बघा. व्हायरल होता सर. ते मागून खायला गेलं. हां पुढे बघा इकडे. हे 15 झोपडीत 7 कुटुंब आहेत राहायला. 7 कुटुंब त्यांना काय घरकुल बी नाही, काय बी नाही. रोड नाही. किती जण राहता तुम्ही इथं? 7 कुटुंब आहेत. जवळजवळ 22-23 लोक आहेत. किती लोक आहेत? आमच्या घरात 6 आहेत. त्या हां पुरा फॅमिली पकडलं तर 7 कुटुंब. 7 कुटुंबातले किती लोक आहेत? लोक जास्त आहेत. 22-23 लोक आहेत. 22 जास्त आहेत. बर. आता इकडं ह्या 15 शेडमध्ये 3 कुटुंब राहतात. हां घरकुल नाही, काय नाही. अहो असं चुली बघा इकडं. इथं बघा पाऊस चालू आहे तर चूल कुठायचं बघा. यांना राहायचं कुठं. 3 कुटुंब आज कुठं राहायचं म्हणून चूल बाहेर ठेवली. दयनीय अवस्था लोकांची. 2 कुटुंब राहतात. पलीकडच्या 15 शेडमध्ये एक कुटुंब राहतं. त्याच्यामध्ये 4 कुटुंब राहतात. 15 शेड आहे, याच्यात 1 कुटुंब राहत आहे. सगळं पाणी पडल्यामुळे दुसऱ्याकडे राहायला गेले. बंगार
हे पत्राशेड कोणी त्यांनी मारले का ते सरकारी आहे? त्याने मारा आपण मारले याचं पण करायला नाही बघा पत्रशेड मध्ये एक माताडतो त्या पत्रशेड